राज्यात गेल्या वर्षभरात अनेक राजकीय भूकंप झालेत। त्यातला पहिला मोठा भूकंप शिवसेनेत झाला। 40 आमदार आणि काही खासदारांनी 2022 साली जून महिन्यामध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केलं। आणि तीच मूळ शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय। त्यासंबंधी न्यायालयीन लढा सुरू असला तरी बंडानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांच्या सहकार्यांनाही मंत्रिपद मिळाली। सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर राज्यात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचं महायुतीचं सरकार आहे। रोज सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत। त्यात प्रामुख्याने आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट, मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे आघाडीवर असतात। परंतु असेही काही नेते आहेत जे सध्या शिंदेंच्या सोबत शिवसेनेत असले तरी उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांविषयी कधीच टीका करताना दिसत नाहीत। हे नेते नेमके आहेत तरी कोण हे पाहूयात। छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांचं नाव यामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं। ठाकरे कुटुंबामुळे आमची ओळख झाली, राजकारणात पद प्रसिद्धी मिळाली आणि म्हणूनच आपण ठाकरेंविषयी बोलत नाही, असं आमदार प्रदीप जैस्वाल यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर जालन्याचे माजी आमदार व मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून घेतल्याचे जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितले होते। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले हेही ठाकरेंविषयी गैर बोलताना दिसले नाहीत। अर्जुन खोतकर व ज्ञानराज चौगुले या दोघांनाही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे उपनेतेपद दिले आहे। आणि आणखी एक नेते म्हणजे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर। हे सर्व नेते मंडळी ठाकरे कुटुंबाविषयी असलेल्या आदरामुळे त्यांच्यावर टीका करीत नाहीत की येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंविषयी चुकीचं काही बोलत नाहीत। याचं उत्तर येणाऱ्या काळात उलगडेल। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व फेसबुकवर जिथे आपण हा व्हिडिओ पाहताय तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। धन्यवाद।